गोकुळ सोडून गाव सोडून जाणे इतकं काय माझ्या बाळानं त्रास दिला, माझ्या लेकरानं रांगणाऱ्या. आणि मी असताना तर सुरी मुंगूस घेऊन करी सोडिले दोघा माजारी तवते बोचकारी आम्हा लागी मग आम्ही भूत भूत म्हणून भ्यालून नागवेची पळून गेलो. कसं राहावं तुमच्या गावामध्ये? पाटील आहे, श्रीमंत आहेत, आमच्या गरीबाचं कोण ऐकायले? कृष्णा काय म्हणती गवळण, काय म्हणते? आई म्हणला हिचं घर कुठं, मी कधी मुंगूस घेतलं, मी तुला सोडून कधी रात्रीचा गेलोय का? ए बाई माझ्या लेकराकडं, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नाही, तुम्ही लपून याची गोठी गे आळ घेता जग चिठी, ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नाही, तुम्ही लपून याचा भवरा गे आळ घेता शारंगारा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही मुलखाच्या डाल गाजा, माझं लेकरू चांगलंय. तिसरी म्हणली इतकं लाडकय तर गळ्यात बांध, लाडका तरी बांधी गळापर्यंत नको सोडू मोकळा. काय म्हणली तिसरी? तिसरी आली धावून, याने ग बाई काय केली करणी, माझ्या पतीची दाढी माझी मेनी, गाठ केला बांधून गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तू जाताना कुठवर सोसू धिंगाना. त्याच्यानंतर जी आली तिनं म्हणली ठीजभर लेकरू पण मठात चावट आहे. आता मला सांगा, रांगणाऱ्या लेकराला जगात कोणी चावट म्हणील का? त्याच्या ठिकाणी नाही हे भावना नर नारी, स्त्री पुरुष भावनाच नाही बाळाच्या, चावट कसं म्हणतं? अगं म्हणले माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी पोट पाय चाचपुणी तव ती येणे जिडकारली. माझी मदवी सून आहे. मन बुद्धी चित्त अहंकार या अंतकरण चतुष्टयामध्ये बुद्धीला बोध नावाचा पुत्र होत असतो. सद्गुरू माऊलीच्या मुखातून बीजाक्षर ऐकल्यावर तिला 7वा महिना लागला. शुभेच्छा सद्वासना तनुमानसा असंशक्ती पदार्थाभाविनी तुर्या. 2 जीवाचं माणूस बसली होती. रांगत रांगत निघाला. आम्हाला वाटलं बच्चा आहे, लहान लेकरू आहे, मांडीवर बसल, गोळ्या बिस्किट चॉकलेट मागल. जवळ गेलं आणि पोटावून हात फिरून म्हणतं गळून मावशी कशानं सुजलो हे? तिने विचार केला बच्चा याला काय कळेल, कृष्ण हे सुजलं नाही, मी गरोदर आहे. गरोदर म्हणजे काय असतंय मला बघू दे बरं चाचपून. त्यानं चाच पाहायला गेलं, हिनं झिडकारून लावलं. याचा अर्थ लक्षात घ्या, तुम्ही कोणतंही चांगलं काम करत असताना विघ्न येतात. वाईट कामाला विघ्न नाही महाराज. फुल पिऊन रस्त्यात फिरायलेत, मास्क नाही, इंजेक्शन नाही, काहीच नाही, कुछ नाही होत, कुछ नाही. कुत्रे भुकत नाही तो. रामकथा संपली, माणसं निघाली, कुत्रे लागले भुंकायला. गावातले लोक, गावातले कुत्रे, सगळे जिकडं तिकडं गेल्यावर कुत्रं झोपलं आणि हे पिदकडं निघालं. गावात सप्ताह, माणसं माणसं ढोक मारणार, वारे वा काय मजात मजा आहे. आणि होरबाडत गेलं आणि कुत्र्याच्या शेपटावर पाय दिला. कुत्र्याच्या शेपटावर बघितल्याबरोबर मी म्हणलं कीर्तन भजनाला रामकथेला गेलेल्या माणसाला भुंकते, याला चावते आता. पण कमाल, बुरेसे खुदाडरी चावलं नाही. काय कोण केलं पळालं. कुत्र पळाल्यावर महाराज, मी जरा विचित्र महाराज आहे बरं का, स्पष्ट सांगू का, हलकट स्वभाव आहे माझा. मी त्या कुत्र्याला बोललो, कुत्र्यालाच बोललो. कुत्र्या म्हणलं कीर्तन भजनाला रामकथेला गेलेल्या माणसाला भुंकतोस म्हणलं, आणि त्यानं शेपटावर पाय दिला, का चावला नाहीस? ते कुत्र म्हणलं दादा तसल्या घाणीला तोंड लावीत नाही म्हणला मी. ही भाषा पारनेरमध्ये अण्णा हजारेच्या समोर वापरली. 243 तरुण पोरायनं माळी घातल्या, गावातलीच दारू बंद केली. हा महाराज, उखळाचं कामच आहे, टर्पल काढणं, गोंडर काढणं, साळ काढणं. तसं मी जरा फटकळ बोलतो महाराज, पण तुझ्या हिताला की मला काही दुसरं काही नको. तुमच्या आशीर्वादावर वाचलोय. हां, तुमच्या आशीर्वादावर, त्याच्यामुळं काही नाही. तुमचा आशीर्वाद, केवढे संकटातून ॲक्सिडेंट झाला
बबनराव पाचपुतेचे सासरे ते म्हणले, पंचनामा करायला आलेले माणसं म्हणले ह्याच्यातले मेलेले माणसं कुठे आहेत? म्हणलं मीच होतो. माझा चष्मा निघाला नाही, टोपी निघाल नाही, मला कुठं लागलं नाही, पण ते सर्टिफिकेट लागतं ना डॉक्टरचं, संचितीमध्ये नेलं. आळंदीचे सगळेच माणसं, दादाचा ॲक्सिडेंट, अध्यक्षाचा ॲक्सिडेंट. आणि ती नर्स आली, पेशंट कहाँ है, पेशंट कहाँ है, संचितीमधली. त्यांचा निलेश कोठेकर म्हणला, वो टेबल पे बैठे वाला टकलू बुड्ढा है वही पेशंट है. ती नर्स माझ्याकडे बघतच राहिली. वो तो सबसे ज्यादा हस रहा. आता काही लागलंच नाही तर मी रडल कसा? पण ते काहीतरी पंचनामा करून, महाराज मी दुरुस्त होऊन येईपर्यंत 5,57,000 बँकेत नावानं जमा. आपल्याला कामच नसले म्हणलं, राहू द्या तसेच म्हणलं. हां, काहीच खर्च नाही, मला कशाचंच व्यसन नाही. कपडे दुसरेच देते, जेव दुसरेच घालतेत. काय सांगताय? ते अंगठ्या सुद्धा ढोक महाराजांनी दिलेत, विचारा तुम्ही. त्यांच्या इथं कथा केली, काय सांगता येत नाही. ह्या माय माऊलीच्या मनात जर आलं, महाराजाच्या उजव्या हातात 2 अंगठ्या आहेत, डाव्या हातात एक बी नाही, महाराजाला मागं पुढे कोणी नाही, आपल्या जवळचे 2-2, 4-4 मणी इकून 2 हात तोल्याची केली तर मी नाही म्हणील का? महाराज बायानं तर गडबडीनं पदर घेतले, माय गळ्यातलं बघायले. काय काळजी करू नका, आशीर्वाद द्या. हा, योगानं नाही, फक्त आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मी जरा विचित्र माणूस आहे बरं का. तेवढं पायाला बँडेज असताना पश्चिम घाटकोपरला निवडणुकीच्या वेळेस राम कदमनं मनसेकडून निवडणूक जिंकली, त्यांनी भागवत कथा ठेवली. मी म्हणलं बाबा मला दुसरं काही नका, कंठी मिरवा, तुळशीनं व्रत करा, वाईट खाऊ नका. वाईट म्हणले आमच्या घरातच नाही. माळ घातली, गुरु म्हणते महाराज, आणि त्यांना पुन्हा BJP मध्ये आणलं. आत्ता माझ्या गाडीत त्यांचं सर्टिफिकेट आहे, मला कुठंच ते टोल नाका लागत नाही. ते दाखविलं. तुमच्या वशिल्यावर आहे मी. इकडच्या बाजूला गेलं की अर्जुनराव खोतकर. हा, मग बघा ना, कारण बघा योगानं तशा पद्धतीतून माणूस काही देव कमी करीत नाही. तसं त्या गवळणीनं सांगितलं, तुम्ही आज माझ्या बोलण्याची परीक्षा बघा. तुम्ही कोणतंही चांगलं काम करायला जा, मध्ये विघ्न आल्याशिवाय राहत नाही. आणि वाईटाला विघ्न नाही, करडीला कीड नाही, वाकट्याला पीड नाही. चांगले माणसं चालले. योगानं देव तपासून पाहतो, तुमची भक्ती खरी आहे का खोटी. देवानं तपासलं, तिनं झिडकारून लावलं, खरी ज्याची सेवा भय काय त्याचे जीवन. त्याच्यानंतर एक गवळण आली, तिनं भांडायला सुरुवात केली. यशोदाबाई कृष्णाला आवरा का, परवा आला आमुच्या घरा, परवा आला मुच्या घरा, परवा आला मुच्या घरा. आज क्रियमान, काल प्रार्थन, परवा संचित होते. संचित तीही केले. संचितामध्ये 2 प्रकारचे म्हातारे, देहोहम शिवोहम.
देहोहम नावाचं म्हातारं वल्ल्या बताशाची फॅक्टरी काढली, त्याला दरवाजाजवळ झोपवलं होतं. हिवाळ्याचे दिवस, दमेकरी म्हातारं. पहाटे कृष्ण आला, त्याच्या अंगावरची घोंगडी बाजूला काढली, ताकाचा डेरा नेम धरून त्याच्या डोक्यावर आणला. डेऱ्याचा टप्पू, ताकाचा लोंडा, दमेकरी म्हातारे. हिवाळ्याचे दिवस. त्यानं एकच उचकी दिली, मेलं का? अहम मरत नाही, अहमचा विषय बाधित होतो आणि म्हणून अहमचा विषय बाधित होतो. त्याला शेकलं, सावध केलं. मग मात्र यशोदेला वाईट वाटलं आणि यशोदेनं सांगितलं, कृष्णा तुला रे ताकीद करते, घरी कुणाचा जाऊ नको. आई घरात बसून काय करू? काय करायचंय तर धिंगाणा आपल्या घरात कर, दुसऱ्याच्या घरात नको, असं बंधन घातलं. आणि मग कृष्णानं घरामध्येच धिंगाणा करायचं ठरवलं. काय ठरवलं? भगवान पहाटे झोपत. आजही महाराज बघा, आजही बघा, ताने लेकरं पुन्हा उठल्यावर काम करू देत नाहीत म्हणून. ओहो, क्या बात है, क्या ही सगळी मंडळी उखळात उशिरा येणार होती म्हणून मी 9 ते 11 कीर्तन करण्याच्या ऐवजी 10:30ला सुरू केलंय. हे आली पाहिजे ना उखळामध्ये. आणि आज नाही, फार वर्षापासून ज्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस यांनी कार्यक्रम ठेवलेले आहेत. महाराज काळजी करायचं नाही, त्यांच्या वृद्धाश्रमावर जाऊन आलोय, त्यांच्या घरी जेवून आलोय. आठवण ठेवत असतो मी, कारण अर्जुनाची आठवण केशवला नाही जर राहिली तर केशवचं डिपॉझिट जप्त होतं. म्हणून भगवान गोपाल कृष्ण झोपलेले तोपर्यंत यशोदा मंथन करू लागली. डेऱ्याचा घोंगण्याचा आवाज आला. कृष्ण उठला. रवी सोड रवीचा हात कान्हा करू दे मंथना. भगवंताला जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, पदराखाली घेऊन त्याला दूध पाजवत असताना त्याच्या मनमोहक रूपाकडे बघितलं. सुंदर काळभोर कुरळ जावळ, भव्य कपाळ, धनुष्याकृती भोवया, मोठमोठे पाणीदार डोळे, चाफेकळीसारखं नाक, गुलाच्या पाकळीसारखे ओठ, कंबुकंठ आणि अशी सुंदरपैकी त्रिकोणी हनवटी. महाराज असं कर्दळी समान घनश्याम सावळा. त्याला बघितलं आणि यशोदेला पाना आवरला नाही, दुधाच्या धारा वाहू लागल्या. कृष्णानं पेता पेताच विचारलं, मैया मी किती आवडतो? यशोदेनं सांगितलं, बहु आवडसी जीवापासून या. देव म्हणला परीक्षा बघाव. देवानं योगाग्नी प्रदीप्त केला. भगवान योगेश्वर आहे आणि योगेश्वराला या 8 महासिद्धी प्राप्त असतात. अनिमा, लगिमा, गरिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व आणि ईशत्व. दूध उतू गेलं. पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध कृष्ण पित होता. ते उतू गेल्याबरोबर यशोदेनं कृष्णाला खाली ठेवलं. मध्ये मला सोडून दुधाकडे गेली आणि म्हणत होती, बहु आवडसी जीवापासून या. रवी घेतली, डेऱ्यावर हल्ली, खळकण डेरा फुटला. ताकाचा लोंडा अंगणापर्यंत लोण्याचा गोळा घेतला आणि पळाला. मध्ये दूध करपलं, क्रियमान संपलं, डेरा फुटला, देहतादात्म्य नाहीसं झालं. ताक आसार संसार साडून दिला आणि लोणी घेऊन गेला. धरण मारणार. त्यानं रडायला सुरुवात केली. रडणं ऐकून राधा आली. राधा कृष्ण घरी घेऊन गेले. घे गडे राधे, घे कृष्णाला कडेवरी घे आणि याला खाऊ घाल. राधा घरी घेऊन गेली. दरवाजा बंद केला. दूध भाताची वाटी खाऊ घालत असताना त्याच्या मनमोक रूपाकडे बघितलं आणि राधेच्या मनामध्ये एक भाव जागृती आली. कृष्णा इतका छोटा आहेस पण इतका गोजीरवाणा आहेस. तरुण असल्यावर किती चांगला दिसशील. कृष्ण म्हणा, हो का तरुण? होता येते का? हो. अनोरणियाम महतो महियान. होय बरं मोठा. किती? 25 वर्षाचा. 25 वर्षाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. त्याचं सौंदर्य बघितलं. राधा एवढी भुलून गेली की कृष्णाला हाताला धरून दोघं पलंगावर बसले.
राधा कृष्ण पलंगावरी दारी भ्रतार, दरवाजामध्ये नवरा, राधे दार उघड, राधे दार उघड. हे जुना काळ होता. बायकोला नाव घेऊन हाक मारित होते, लक्ष्मी दार उघड, पार्वती दार उघड. आताच्या पोरायची, लग्न झालेल्याची हिंमत नाही महाराज नाव घेऊन हाक मारायला. अगोदर तर मिळच न. हां, लाईट बंद झालेला असा, बेल वाजत नाही, ए उठलीस का, ए या या झोपलीस का, उठ उठ. आणि ती मधूनच म्हणते, कोण आहे वरडायलंय, मीच आहे, नाव नाही का ठेवलं मायबापानं. आता काय करा महाराज. एक काळ असा होता, नुसता इतकं जरी केलं तर नवरा खाकरला हे ओळखीत होत्या बायका. आता समोर आल्यावर तुम्ही इथे आंघोळ केल्यावर कळालं, काल तुम्हाला रंगविलं मला कळालंच नाही तुम्ही येत का होते. आता असं जर म्हणते. आणि मग काही नाही महाराज, योगानं राधेनं दरवाजा उघडला. पण कृष्णा लहान होय. माणसं लहानाचे मोठे होतात का, मोठ्याचे लहान होतात. तू कसा एकदम मोठा झालास, मला मंत्र येतात, मग लहान होण्याचे मंत्र असतील ना. माझा नवरा आला, येऊ दे की, येऊ दे, काय माझं नान्न मोडल आणि तुला काय. कृष्ण होय भक्ती केला तसा तिच्या मर्जीप्रमाणे लहान झाला. हरी आला हातान मग कैची भय चिंता. महाराज हे मोठमोठे माणसं आहेत, ह्यांच्या ओळखीवर मला लायसन नाही, पण अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर गाडी चलवीत जातो, मला कोणीच अडवीत नाही. महाराज नाही तर हॅलो कुठं ना कुठं तरी फोन लागला, हे म्हणतात महाराज हे सोडून द्या. एकाची हिंमत नाही महाराज. धडक बसल्यावर सुद्धा मला कुणी काही म्हणलं नाही तर महाराज असं असतंय का. जाऊ दे कुठं तरी कीर्तनाला चालेल, गडबड असेल. हां, आणि आता तर डोक महाराज नामदेव शास्त्री हे गाडी चालवायचीच नाही, ब्रेन हॅमरिंग झालं. कुठं इतकं जरी झालं तर तुम्ही बी गाडीतले बी मग आम्हाला फुलं उधळावलं ती महाराज की जे श्रद्धा नाही, आशीर्वाद आहे. योगानं तसं लहान झाला, दरवाजा उघडला. उघडते कुठं पळून गेलं नाही. मध्ये आल्याबरोबर बघितलं, कोणाला बोलत होतीस, कृष्णाला. कृष्णाचं मुखकमल बघितलं आणि त्याच्या मनातला विकल्प गेला. चटकन उचलून घेतलं, म्हणला देवानं आपल्याला लेकरू बाळ दिलं नाही, मी रानात गाई राखण्याकरता राहतो, तुला एकटीला कर्मच असेल, रोज ह्याला आणीत जा. आता नवऱ्याने एवढी परवानगी दिल्यावर जगाला भ्यायची गरज आहे का. कृष्णानं रडलं की राधेनं घेऊन यायचं. ही गुजगुज उठली उकुळ, ह्या गोष्टी लपत नाहीत. खैर खून खाशी खुशी बैर प्रीती अपमान, रहमन दाबई न दबई जानत सकल जहान. गाराणे आले, यशोदेनं सांगितलं कृष्णा रडलास तरी तुला राधेकडे पाठवणार नाही. आता काही लहान राहील नाही, 5 वर्ष होऊन गेले, गाई राखीत जा. आणि मग 5 वर्षापर्यंत गोकुळमधल्या खोड्या. 6व्या वर्षी कृष्ण मोरपिसाऱ्याचा मुकुट, नाना प्रकारच्या शिंगाने वेताटी मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी, घुंगराची काठी, शिदोरीचं जाळं आणि असा परमात्मा पुढे बासरी वाजवीत निघाला. मागं गाई वासरं निघाले. म्हणून गाई राखीतो गोवळा, गाईला वळण लावणारा गोवळा, गाईचं पालन करणारा गोपालक. आणि म्हणून गोपालक असलेला परमात्मा पुढे, म्हणून गायी त्याच्या माग. म्हणून उत्तर प्रदेशामध्ये गायी राखणाऱ्याला गोवळा म्हणतात. आपल्याकडं गायी राखणाऱ्याला काय म्हणतात, गु राखी. का बाबा, त्यांना गोवळा म्हणायचं ना, आपल्याकडल्याला गु राखी. जो व्यसन सोडू शकत नाही आणि गायीच्या माग पळतो तो गु राखी. गायी ज्याच्या मर्जीप्रमाणे ऐकतात आणि व्यसन सोडू शकतो तो गोपाळ. मग कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन यमुनेच्या काठावर कदंब नावाचं झाड, तिथं कृष्ण थांबायचा. पेंद्या, सुदाम्या, वडज्या, वाकुड्या, बोबड्या, श्रीदाम्या, जा गाई वळून आणा. मग गाई वळायला जात असताना हे गोपाळ आपल्या जवळची शिदोरी कृष्णाजवळ ठेवायचे. गाई वळायला गेल्याबरोबर सोडून या गाठी पाहे काय आहे त्यात ते.
भगवंतानं गाठ सोडायची आणि त्याच्यातला शिदोरी भगवंतानं खाऊन टाकायची. आज एकाची, उद्या एकाची, परवा एकाची, रोज एकाची खात असताना सगळे गोपाळ म्हणले, यानं वचन दिलं आजी देतो पोटभरी, पण पोटभर खाण्याच्या ऐवजी आपल्या शिदोऱ्या खायले, मग याच्याबरोबर येण्यात काय हरकत, काही उपयोग नाही. आपल्याला देत नाही ना आपलंच खातंय. याच्याकरता सगळ्या गोपाळांनी संघटना केली आणि कृष्णाला सांगितलं, कोणते गोपाळ, ज्यांना देह माझा वाटत नाही, देह देवाचा आहे, इंद्रिय देवानं दिलेत, इतक्या उच्च बोधावर गेलेले गोपाळ ते कृष्णाला म्हणू लागले, नको सवे गोपाळा, नको सवे गोपाळा, क्या बात है. देवा तू आमच्या बरोबर येऊ नको, नको आम्हा सवे येऊ गोपाळा, ओढाळ तुझ्या गाई. कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नव्हत्या कळंबठाई, शिव्या देती तुझी आई. ऐकाईक शारंगधरा बैल चुकला तुझा मोरा, सांगो गेलो तुझ्या घरा तो पाठी लागला तुझा म्हातारा. मग येत जाऊ नको आमच्या. देव म्हणला काय होतंय, ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. जीवनामध्ये तडजोड करणारा मनुष्य कधीच दुःखी होत नाही. तडजोड या शब्दाचाच अर्थ, जिथं तडा गेलाय तिथं जोडीत चला. काही माणसाचं बोलणं कात्रीसारखं असते, माणसात माणसं राहू देत नाहीत. सहज बोलणे आणि हंडगा लावणे. आणि काही माणसं सुईदोऱ्यासारखं बोलणं, मेळविली मांदी वैष्णवाची सगळे एकत्र. योगानं घ्यायचं सांभाळून. सगळ्या गाई वढाळ आहेत का, मग घ्यायचं नाही रे बाबा. आता कीर्तन संपायला उशीर झाला, जेवायला बसले, माय मावल्या सकाळपासून नाश्ता नाही, चहा नाही, उपमा नाही, सुशिला नाही, शकुंतला नाही, बिस्किट नाही, दूध नाही, चहा नाही, कॉफी काहीच नाही. आणि कीर्तनला उशीर झाला, कीर्तन लांबलं, बसा जेवायला. कारभाऱ्यानं सांगितलं, पुरुष मंडळी, महिला मंडळी बसा बाबा, उशीर झालेला आहे, जेवण करून जा, कोणी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका असं म्हणलं. आणि बाई जेवायला बसली आणि जेवता जेवता भूक लागलेली होती. लगेच पळत पळत मुलगी आली, आई तू इथं जेवत बसलीस, बाळ रडायलंय पाळण्यामध्ये, उठ त्याला पाजव. ती बाईला भूक लागली होती, ती म्हणली सगळ्या आपल्याच गावातल्या आहेत, कुणी जाऊन पाजवा. आईलाच पाना येईल का कोणालाही पाना येईल. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. मग तसं देवा तुझ्या गाई ओढाळेत ना, मग तू पळायला पाहिजे, आम्ही का पाळून येरझाऱ्या करायच्या. अरे भरत राजानं हरणाचा बाळ पाडस वाचवण्याकरता हेलपाटे घातले, 3 जन्म घ्यावं लागली. आणि सोपं नाही येरझाऱ्या करणं. त्याच्यामुळं कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे येरझारी. देव म्हणला कोणी सांगितलं येरझाऱ्या करायला, आणून बसवायच्या. न बैसती एके ठाई, धावती दाही धावाटा. भांडण तर झाले, पण भांडण विरोधामध्ये होतंय का प्रेमामध्ये. विरोधामधलं भांडण स्वार्थाचं असतंय, प्रेमामधलं भांडण त्यागाचं असतंय. नवरा बायकोचं भांडण, मी म्हणत असतो बायकोनं नवऱ्यालाच मागाव. का, त्यानं वचन दिलंय ना धर्मेचं, अर्थेचं, कामेचं, मग ती मायबाप सोडते नवऱ्याकडे नांदायला येते, वचन दिलंय म्हणून. बायकोनं नवऱ्याला मागाव, भक्तानं देवाला मागाव. संकल्पावी माया संसाराची म्हणून मागण्याचा अधिकार.
आणि पुन्हा सांगू, बायको मागणारे असले की नवऱ्याला राग येतो, आणि भक्त मागणारा असले की देवाला राग येतो. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. मग देवाचं आणि भक्ताचं एक जर रूप आहे भांडण, हे नाटक आहे, नाटक, प्रेमाचं भांडण. बायकोनं हाक मारली, अहो मी काय म्हणते, इकडे या ना. ते म्हणा, काय, इकडे या ना. बरोबर ओळखलं महाराज, इतक्या लाडात बोलायली, काहीतरी मागती. गेला जवळ, काय, आणि ह्या संक्रांतीला मला 10 ग्रामचं सेवन पीस कर. बाबा सोन्याचं काही नाही, हे सध्या वातावरण बिघडले, तेलसुद्धा महाग आहे, सगळं महाग झाले, आता नको. कापसाला काय भाव येईल, ऊस कोणता कारखाना नेईल, किती पैसे देईल, कर्ज माफ करील का, सोयाबीनचं भाव कमी जास्त व्हायलेत, नको, पुन्हा बघू पुन्हा. मग असं करा, 10 ग्राम जमत नसं 5 ग्राम घ्या, 2.5 ग्रामचे 2 झुमकेच. नको का, झुमके आवडत नाहीत. आवडतेत म्हणला, पण झुमके घातलेली बाई जास्तच मुंडकं हलवी. ती रस्त्यानं चालताना सुद्धा मुंडकं हलवायची गरज आहे का, पण चालताना सुद्धा कानामध्ये झुमके असले की ती बाई अशी करती. कीर्तनाला बसलं, विठ्ठल विठ्ठल. माझ्या हातात सुद्धा अंगठ्या नव्हत्या, इतके हात हलत नव्हते. आता सारखं असं करतो ना, ते गप बसत नाही ना. 50,000 रुपये तोळ्याचे वळवळ करते. मग बारीची पिवळं बोट, बारीची साडी, टसरशिलची, शिफॉनची, अशी. गल्लीत कोणाला नसावं, गावात कोणाला. ओहो, क्या बात आहे. विठ्ठला योग आहे, नकोच. घरात आहे ना साडी. कधी सुद्धा मायबापाला मागितलं असतं. मायबापाला म्हणल्याबरोबर तर नवऱ्याने एक मुस्काडीत म्हणून, तुला घरी काही कमी आहे का, कपड्याचे ढिगे, दागिन्याचे सगळे, पण मागायची सवय लागली, कुरकुर करीत राहते. मायबापाला म्हणल्यावर मायबापाकडे जा. 5 बोटं कधी लावली नाहीत मायबापानं, आणि तुम्ही मला चापट मारली. मला 2 सूटकेस, 1 वॉटर बॅग घेतली, ॲटो केला, स्टेशनवर नेलं, तिकीट काढलं, बर्थवर पसारा ठेवला, बायकोला खिडकीजवळ बसविलं, आपण प्लॅटफॉर्मवर उभा राहिला, गाडीनं शिट्टी दिली, बाईनं पर्स उघडली, रुमाल काढला, आणि डोळे पुशीत बोलायला सुरुवात केली, तब्येतीला जपा. मी नाही घरी, तुम्हाला स्टोव पेटवता येत नाही, गॅस पेटवता येत नाही, सुशीला शकुंतला काही नाही करता येत, साधा चहा करता येत नाही, पण कपाटामध्ये, किचनच्या कपाटामध्ये लाडू, करंज्या, जिलबी, शंकरपाळे, छोट्या डब्यामध्ये गुलाबजामू आहेत, मुंग्या होतील, लवकर खा. आणि खिडकी, हे पोह्याचा चिवडा जर्मलच्या डब्यात आहे, आणि मुरमुऱ्याचा चिवडा स्टीलच्या डब्यात आहे. काटे कोंडुळेत, जिलबी खराब होईल, लवकर खाऊन टाका, वातड होती. आणि खिडकी लावी जा, बोका येते, घराचा विध्वंस करते. आणि नळाचा कॉक बंद ठेवी जा. तुम्ही कुलूप लावून जाताल, नळ कोणत्या वेळेस येते, घराचा पाण्याचा ढव होईल, आणि मग बंद करीत जा. आणि फ्रीजमधलं खाऊ नका, तुमच्या घशाला त्रास होते. आणि टी व्ही सारखा बघत राहू नका, तुमची मानपाट दुखते, मणक्याचा त्रास आहे. मी बी नाही मोह लावायला, अमृतांजन लावायला, आयडेक्स लावायला. मी जरी माहेरी असली तर सगळा माझा जीव तुमच्याकडे, तुम्ही कसं राहत असताल. आणि माझी शपथ आहे बघा, मी माहेरी गेली म्हणून घरी कोणाला आणू नका. माझा सगळा जीव तिथे, पण तुमच्याकडे लक्ष आहे. नवऱ्याला एवढं बोलल्यावर नवरा म्हणला, एवढी जर माया करतीस तर का सोडून चाललीस. तुम्ही जा म्हणलात, मी जा म्हणल्यावर का जाऊ का, चल वापस. निघाली वापस. तसं भक्ताचं देवाचं भांडण झालं. भांडण कोणत्या तत्वावर मिटलं ते तुकोबार आहे अभंगाच्या. तुका म्हणे तू राखे म्हणे, तुका म्हणे तू राखे म्हणे, तुका म्हणे तू राखे, तुका म्हणे तू राख म्हणे,
मनेरी नावाची गाय म्हणजे मन नावाची गाय ओढाळे, मन ओढाळ, चंचलमयी मन कृष्ण. म्हणून काय काय करीतो या मनापरी नायके नारायणा, करूनही त्याची केरी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट. योगायोगानं कृष्णा मनेरी नावाची गाय तू सांभाळ, बाकीच्या गायी आम्ही सांभाळतो. कॉम्प्रोमाइज झालं. भगवंतानं बासरी वाजवली, सगळ्या गायी एकत्र आल्या, कदंब नावाच्या झाडाखाली सावलीला शांत बसल्या. होतो तो हमामा, सुरपारंबी, चेंडूफळे, अट्यापाट्या असे खेळ खेळून सगळे गोपाळ थकले. खांदी भार, पोटी भूकन, काय खेळायचे सुख. प्रत्येक जीवाच्या खांद्यावर भार आहे. ग्रंथीभेद, संशयछेद, मृत्यूलंघन, शोक तरण, आनंदाबाबती. आणि आम्हाला भूक लागली, तू वचन दिलं साजी देतो. मग अवघ्या सोडील्या मोठा भगवंतानं आपली शुद्ध सत्वगुणाची शिदोरी तळहातामध्ये डाव्या हातात घेतली. कांड्या पेऱ्यावर लोणची कोशिंबिरे घेतल्या. सगळ्या भक्त मंडळीच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. म्हणून देव आणि भक्त दोघं एकत्र झाले की त्याला काला म्हणतात. नुसता देवात काला नाही, नुसता भक्तात काला नाही, देव आणि भक्त दुजा नाही विचार असा एकत्र केला. आणि तो प्रसाद कसा वाटला त्याच्या अगोदर संप्रदाय पद्धतीने एकदा टाळी वाजून भजन. एकदा विठोबा रखुमा, भगवंतानं सगळ्याला सांगितलं माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जावे, चोरुणी माये नवनीत आणावे. सगळ्या भक्तानं सांगितलं तुका म्हणे हरीन माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. आणि मग भगवंतानं तो काला कसा वाटला शुकदेवजी राजा परीक्षितीला वर्णन करून सांगतात. श्रीमद भागवत महापुराणाच्या दशमस्कंदांतर्गत. बिभ्रदवेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे, वामे पानौ मश्रणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु, तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः, स्वर्गे लोकानि मिषति बुभुजे यज्ञबुग्बालकेली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.